खूपच मस्त नाचलात तुम्ही. आता याच्यानंतर आपल्या समोर एक कवी घेऊन येत आहेत श्री अनिल देशपांडे. थोडीशी जागा दे. एकदा काकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही काकांचं लिखाण कविता आहे फेसबुकवर पण रेग्युलरली वाचत असाल. अतिशय उत्साह आहे आणि आज त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी एक कविता सादर करणार आहे. सो सगळ्यात आपण सगळ्यांनी त्याचं ॲप्रिशिएट करायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. आपण सगळे इथे जमलेला आहात. लहान मुलांपासून सगळे उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाला आहात. त्यामुळे माझाही थोडासा उत्साह वाढला. त्यातूनच डॉक्टर मनीष दास्ताने यांनी लव्ह लेटर यावरची जी कविता वाचली, आम्ही पण कधी ऑफिसमध्ये होतो तेव्हा आम्हालाही लव्ह लेटर मिळायचे. त्यामुळे मला एकदम ऑफिसची आठवण आली. तर त्याचवरनं एक मी स्वरचित कविता केली आहे ती आपण सादर करतो. कसं आहे, मी सध्या रिकामटेकडा आहे, पण आपण सर्व वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करतो आहे. पण माझ्यासारख्या रिकामटेकड्या कवीला ऑफिसबद्दल काय काय वाटतं ते या कवितेत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्याच्या कल्पना किती खऱ्या आहेत त्या आपणच ठरवावे ही विनंती. उद्या सोमवार आहे, वर्किंग डे आहे, त्यामुळे ऑफिसला पण आपल्याला जायचं आहे. असो, तर सादर करतोय ऑफिस. ऑफिस म्हणजे काय असतं? ऑफिस म्हणजे काय असतं? ऑफिस हे थिएटर असतं. कामाचे नाटक इथे रोज दिसतं. स्टँडअप मीटिंग म्हणजे कॉमेडीच असते आणि बॉसचे वाजले तर ट्रॅजेडी. ऑफिस म्हणजे काय असतं? ऑफिस ही एक शाळा असते. ऑफिस ही एक शाळा असते. नवीन शिकण्याची जागा असते. ऑफिस ही एक शाळा असते, नवीन शिकण्याची जागा असते. डेडलाईन म्हणजे एक परीक्षा असते. डेडलाईन म्हणजे एक परीक्षा असते. पास झालं की पुढल्या ग्रेडमध्ये प्रमोशन असते. अशी कधी कधी असं वाटतं ऑफिस ही एक सर्कस असते. कधी कधी वाटतं ऑफिस ही एक सर्कस असते. रिंग मास्टरच्या हातात अप्रेझल असते. रिंग मास्टरच्या हातात अप्रेझल असते. पोटासाठी तारेवरची कसरत असते. तर काही वेळेस असं वाटतं ऑफिस हे एक घर असतं. ऑफिस हे एक घर असतं. आपली टीम जणू फॅमिली असते. आपली टीम जणू फॅमिली असते. सुखदुःखात सहभागी होते. सुखदुःखात सहभागी होते आणि हाक न मारताच मदतीला येते. हाक न मारताच मदतीला येते. जसे आपले स्वरूपातमधले ऑफिसमधले का सगळेच सभासद, त्यावेळेस असं वाटतं ऑफिस हे एक देऊळ असतं. ऑफिस हे एक देऊळ असते. हार्डवर्क हीच पूजा असते. हार्डवर्क हीच पूजा असते. नॉलेजच्या रूपात सरस्वती भेटते. नॉलेजच्या रूपात सरस्वती भेटते आणि इन्क्रिमेंटच्या रूपात लक्ष्मी येते. ऑफिस म्हणजे काय असतं?
ऑफिस म्हणजे काय असतं? रोज सकाळची गडबड असते, रोज सकाळची गडबड असते, वेळेवर पोचायची धडपड असते, वेळेवर पोचायची धडपड असते. अडथळ्यांची ही एक शर्यत असते, अडथळ्यांची ही एक शर्यत असते. शेवटी असं वाटतं ऑफिस म्हणजे नक्की काय असतं? थिएटर असतं, शाळा असते की देऊळ असते? कोणी काहीही म्हणा, कोणी काहीही म्हणा, पण तुमचे आणि आमचे सेमच असते. थँक्यू व्हेरी मच.